नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये। आज आपण उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत। प्रत्येकाची पापड बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। बरेच जण घरगुती मसाला बनवून पापड बनवतात, तर काही जण जो बाहेर मार्केटमध्ये रेडीमेड पापड मसाला मिळतो तो वापरून पापड बनवतात। तर मी सुद्धा आज मार्केटमधला जो पापड मसाला मिळतो तोच मसाला वापरून पापड बनवणार आहे। तर माझ्या पद्धतीने आज आपण पापड बनवूयात। चला तर मग सुरुवात करूया। तर या ठिकाणी 1 किलो डाळीचं पीठ दळून आणलेलं आहे। तर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी चाळणीने हे पीठ जे आहे ते चाळून घेते। जर यामध्ये काही जाडसर कण राहिले असतील डाळीचे तर ते निघून जातील। तर अशा पद्धतीने एका मोठ्या ताटामध्ये हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे। तर आता ह्यातलं जे पीठ आहे ते थोडंसं पीठ बाजूला साईडला काढून ठेवायचं आहे। तर आपल्याला हे पापड करताना पिठाची आवश्यकता लागणार आहे। तर एका पातेल्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये हा पापड मसाला टाकून घ्यायचा आहे। 1 किलोसाठी 1 पापड मसाला 100 ग्रॅमचे जो पापड मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे। या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त देखील लागू शकते, त्यामुळे आवश्यकता लागली तर साध्या पाण्याचा वापर करायचा आहे या ठिकाणी। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। वरतून मीठ किंवा मसाला टाकण्याची आवश्यकता नाही। तर अशा पद्धतीने मी घट्टसर असा हा उंडा मळून घेतलेला आहे। एका डब्यामध्ये 7 ते 8 तास या पिठाला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हे छान मुरेल। तर अशा पद्धतीने पीठ छान मुरलेलं आहे, 8 तास झालेले आहेत। तर याच्यातला एक गोळा मी तोडून घेते आणि ह्याला आता पोळपाटावरतीच थोडंसं वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी ह्याला वाटून घेते। खलबत्त्यामध्ये देखील तुम्ही वाटून घेऊ शकता। तर या ठिकाणी ह्याला वाटून असं मऊ करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी हा जो गोळा आहे पिठाचा एकदम छान असा मऊ झालेला आहे। असं केल्यामुळे आपले पापड छान होतात आणि लाटायला देखील सोपे जातात, जास्त त्रास होत नाही लाटायला। तर आता पोळपाटावरतीच ह्याची एक अशी लांब लढ करून घ्यायची आहे आणि ह्याच्या गोळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला ज्या आकाराचे पापड करायचे आहेत, लहान मोठे, त्या आकारामध्ये ह्याच्या ज्या आहेत ते असे छोटे छोटे गोळ्या करून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीने मी ह्याच्या गोळ्या करून घेत आहे पोळपाटावरतीच। तर पापड जे आहेत ते मिडियम आकारामध्येच करायचे, जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही। जर जास्त मोठे पापड केले तर डब्यामध्ये ठेवायला किंवा आपल्याला हाताळायला अवघड जातात, तुटू शकतात। तर या पद्धतीने मी हे गोळ्या करून घेतलेले आहेत। तर आता आपण पापड लाटून घेऊया। तर सुरुवातीला थोडंसं एक तेलाचं बोट लावलेलं आहे आणि आता पापड लाटून घेत आहे। शक्य होईल तेवढं पातळ पापड लाटून घ्यायचं आहे। तर आता मी थोडंसं या ठिकाणी जे पांढरं पीठ आपण साईडला काढून ठेवलं होतं तर त्याचा वापर करणार आहे। तर इथे थोडंसं पांढरं पीठ लावलेलं आहे आणि आता परत त्याला आपण लाटून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने एकदम पातळ, जेवढा पातळ होईल तेवढा पातळ पापड लाटून घ्यायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीने मी पापड लाटून घेत आहे। अजिबात साईडने चिरत नाही, अलगद एकदम सोपा जातो लाटायला, जास्त त्रास पण होत नाही आपण वाटून घेतलं त्यामुळे। तर या पद्धतीने मी एकदम पातळ असा हा पापड लाटून घेतलेला आहे। बघू शकता खालचा हात देखील, बोट देखील मला वरतून दिसत आहे, तेवढा पातळ पापड लाटून घेतला आहे। तर याच पद्धतीने सर्व मी हे पापड या ठिकाणी लाटून घेतलेले आहे। एका कपड्यावरती हे असे पापड सुकवायला ठेवले आहेत। याला लगेच उन्हामध्ये ठेवायची गरज नाही, वाळवायची गरज नाही। पूर्ण पापड झाल्यावर कोवळ्या उन्हामध्ये 10 मिनिट वाळवून घ्यायचं आहे। हे वर्षभर टिकतात, त्याला काहीच होत नाही। तर बघू शकता मी या ठिकाणी असे पूर्ण पापड करून घेतलेले आहेत आणि असे एकावर एक ठेवलेले आहेत। एकदम गोल आकारामध्ये न चिरता हे पापड झालेले आहेत, पांढरे शुभ्र दिसत आहेत। तर आता आपण हे पापड तळून बघूयात। तर गॅसवरती तेल गरम झालं आहे कढईमध्ये। तर बघू शकता मस्त फुलला आहे पापड, अजिबात लालसर किंवा तेलकट झाले नाही पापड। तर अशाच पद्धतीने हे पापड करून घ्यायचे आहेत। बघू शकता पांढरे शुभ्र हे पापड होतात। फक्त पापड करताना एक काळजी घ्यायची आहे, जास्त पिठाचा वापर करायचा नाही, पांढऱ्या पिठाचा किंवा तेलाचा देखील जास्त प्रमाणात वापर करायचा नाही, गरजेनुसारच वापरायचा आहे। तर मस्त हे आपले छान खमंग असे हे पापड झालेले आहेत। तर अशा माझ्या पद्धतीने एकदा पापड नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।